भारताची उत्पादनं खरेदी करा, आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन. टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब. दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय. सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल. उद्या मल्लिकार्जुन खरगेंच्या संसद भवनातील कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता. भाजपनं शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडायचा हे 2014 मध्येच ठरलं होतं. निकालानंतर भाजपासोबत हात मिळवणी करण्याची शरद पवारांची तयारी होती. प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट. सरन्यायाधीश दिल्लीतून सर्किट बेंचचा आढावा घेत होते. 50 वर्षांच्या लढ्याचे शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. कोल्हापूरच्या इतिहासातील साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही.